नमस्कार. आज शनिवार तर मी आज बोलले की चला थोडंसं घरातले साफसफाई करूया. आता माझा हात थोडा बरा होत आला आहे आणि मी छोटी छोटी कामं करत आहे. आठवडाभर आपण सगळे कामात व्यस्त असतो, त्यामुळे घराची नीट साफसफाई करायला आपल्याला वेळ मिळत नाही. आठवड्यातला एक दिवस असा ठेवायचा की घराची डीप क्लिनिंग करता येईल. रोज थोडी थोडी केल्यास तर अजून उत्तम. घर पण साफ राहतं आणि सगळ्या गोष्टी जागच्या जागी वेळेवर आपल्याला मिळतात पण. आणि घर स्वच्छ असेल तर आपलं मनही शांत आणि फ्रेश राहतं. स्वच्छ घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा येते आणि आपलं आरोग्यही चांगले राहतं. माझ्याकडे खूप वेगवेगळे परफ्यूम होते आणि ते सगळे इकडे तिकडे अस्ताव्यस्त झाले होते. त्यामुळे वापरताना माझा खूप गोंधळ होत होता. म्हणून मी सगळ्या सेंटच्या बॉटल्स एकत्र काढल्या, साफ केल्या आणि त्या नीट एका ट्रेमध्ये लावून ठेवल्या. म्हणजे पटकन जायच्या वेळेस बॉक्समधनं काढताना ते पडत होतं आणि एखादी बाटली फुटण्याचे चान्सेस होते. म्हणून मग मी काय केलं, सगळे ते बॉक्समधनं काढले आणि एका छोट्याशा ट्रेमध्ये छान ऑर्गनाईज करून ठेवले. म्हणजे कुठे जाताना, बाहेर जाताना गडबड होणार नाही आणि बॉटल पण पडणार नाही, असं करून ठेवलं. हवा तो परफ्यूम पटकन मिळेल आणि घाई होणार नाही. छोटं ऑर्गनायझेशन केल्याने मनही माझं फ्रेश झालं. तुम्हीही तुमच्या सेंटच्या बॉटल अशा ऑर्गनाईज करून बघा. हातामुळे मला खूप काही कामं करता येत नव्हती, पण आता छोटी छोटी कामं करायला लागल्यावर थोडासा आनंद पण वाटायला लागला. आज मी पहिल्यांदी पोळ्या पण लाटल्या आणि बऱ्यापैकी गोल पण आली आणि छान टम फुगली पण. आणि संध्याकाळी मुलींना घेऊन बाहेर जेवायला गेले. तर असा होता माझा आजचा दिवस. आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. बाय.